गोविंदराव निकम माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डे या शाळेत शिकून मी 10वीच्या परीक्षेत 98% मिळवलेत। या परीक्षेच्या अभ्यासासाठी शाळेतले सगळे विषय शिक्षक, मुख्याध्यापक यांचं मोलाचं सहकार्य भेटलं। शाळेतल्या सगळ्या शिक्षकांनी चांगले सहकार्य केलं। आईवडिलांनी पण कामातून वेळ काढून मला मार्गदर्शन केलं, म्हणून मी इथपर्यंत पोहोचले। या परीक्षेच्या अभ्यासासाठी मी मागच्या वर्षीचे काही पेपर त्यातले प्रश्न सोडवून केले, तर त्यातले काही बरेचसे प्रश्न आता 10वीच्या परीक्षेसाठी रिपीट झालेले आहेत। त्यामुळे मला मागच्या वर्षीच्या पेपरचा या परीक्षेसाठी खूप उपयोग झाला। कुठे ऍडमिशन घेणार आहेस? कुठे शिक्षण घेणार आहेस? आता याच्यानंतर मला 11वी-12वी देऊन JEEची परीक्षा देऊन इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घ्यायचा आहे। त्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत। नाव कसं तुझं पूर्ण? स्वरा महेश खाती, राहणार सावर्डे बाजारपेठ। सर नमस्कार। नुकताच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 10वीचा निकाल आत्ताच जाहीर झाला आहे आणि मला आनंद वाटतोय तो निकाल प्रसारमाध्यमांच्या समोर द्यायला। यावेळेला शाळेमध्ये विद्यार्थी संख्या 293 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते आणि शाळेचा निकाल लागला आहे 98.29। केवळ 5 विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेत। पहिला विद्यार्थी जो आला आहे स्वरा खातू महेश, हिला 98.20% मार्क्स पडल्यात। गेल्या वर्षी जो प्रथम विद्यार्थी आला होता त्याला बरोबर 97% मार्क्स पडले होते। आताचा विद्यार्थी 1.20% अधिक गुण मिळून उत्तीर्ण पहिला नंबर आला आहे। दुसरी विद्यार्थिनी टाळसुरे शौर्य सुनील, हिला 97% मार्क्स पडल्यात। तर राऊत तेजस अमितला 96% मार्क्स पडून हा विद्यार्थी शाळेमध्ये तृतीय क्रमांकानं उत्तीर्ण झाला आहे। गेल्या वर्षाचा आणि या वर्षाची जर निकालाची आपण तुलना केली तर गेल्या वर्षी 100% शाळेचा निकाल होता, यावर्षी तो बरोबर 98.29% लागला आहे। 1% जरी निकाल उतरला असला तरी सुद्धा यावर्षी जी 10वीची आणि 12वीची दोन्ही बोर्डाच्या ज्या परीक्षा झाल्यात त्या परीक्षेचं वातावरण अत्यंत निकोप होतं। याच्यासाठी की शाळेतल्या प्रत्येक वर्गात CCTV कॅमेरे बसवलेले होते। शिवाय 80% पेपरला शासनाची, रेव्हेन्यू डिपार्टमेंटची भरारी पथकं शाळेमध्ये दाखल होत होती। बैठक पथक सगळ्या पेपरला शाळेमध्ये उपस्थित होतं। शिवाय शाळेमध्ये पोलीस बंदोबस्त सुद्धा चोख राखला गेला होता। असं अतिशय उत्तम वातावरण या परीक्षेमध्ये होतं आणि या उत्तम वातावरणात परीक्षा पार पडली। शाळेनं सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कुठेही त्रुटी ठेवली नव्हती। सर्वोत्तम मार्गदर्शन मुलांना केलं होतं। उत्तम व्यवस्था या परीक्षेची शाळेने केली होती आणि त्यामुळं मला वाटतं या सगळ्याचा परिपाक म्हणजे हा अतिशय उत्तम रिझल्ट विद्यालयाचा लागला आहे। आमची शाळा गोविंदराव निकम माध्यमिक विद्यालय हे सह्याद्री शिक्षण संस्थेची शाळा आहे। त्यामुळे सह्याद्री शिक्षण संस्थेचे सगळे पदाधिकारी आणि संस्था चालक यांचं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला नेहमीच मिळत असतं। शिवाय शाळेच्या विद्यार्थ्यांचे पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी, शिक्षक या सगळ्यांचं श्रेय या निकालाकडे जातं। या सगळ्यांच्या श्रेयामुळेच हा उत्तम निकाल लागला आहे। मला आनंद वाटतो हा निकाल जाहीर करताना। पुन्हा एकदा सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आभार व्यक्त करतो। थँक्यू।